यवतमाळमधून एक बातमी समोर येते। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। जिल्ह्यात सुमारे 9 लाख हेक्टरवर पिकांची लागवड झाली असून कापूस आणि सोयाबीन पिकांवर परिणाम होतोय। 15 दिवसांपासून पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटली असून दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली आहे। काही भागात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढलंय। त्यामुळे उत्पादन घटण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 9 लाख हेक्टरवर जी आहे ती पिकाची लागवड करण्यात येते आणि यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपास आणि तूर पिकांची 9 लाख हेक्टरवर जी आहे ती पेरणी केलेली आहे। यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहेत त्या खोळंबल्या होत्या। मात्र जून महिन्याच्या अखेर पावसाने धुवाधार पाऊस आणि रिपरिप पावसामुळे शेतकऱ्यांनी जी आहे ती पेरणी केलेली आहे। आपण बघू शकतो, आपण एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत। सध्या गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारली, परिणामी त्याचा परिणाम जो आहे तो कापूस आणि सोयाबीन पिकावर होताना दिसत आहेत। यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 7.5 लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड झाली। मात्र आता पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ जी आहे ती थांबली आहे। त्यातल्या त्यात निकृष्ट बियाणं आणि त्याचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे। त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीत शेतकरी जो आहे तो या सर्व बाबीमुळे संकटात सापडले आहेत। दरम्यान आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा सांगा, मला किती एकरमध्ये तुम्ही काय काय लावलाय, नेमकं सोयाबीन आणि मी 10 कपास? एकर सोयाबीन पेरलेलं आहे. सोयाबीन पेरून एकदा पेरला, तो सोयाबीन निघाला नाही बोगस बियाण्यामुळे. पुन्हा डबल पेरल्यामुळे तो पण उगवलेला नाही. आणि 10 एकर माझी कापूस आहे. कापूस पुन्हा 15 दिवस झालेला आहे. पाण्याने दडी मारल्यामुळे ते कापूससुद्धा मराच्या स्थितीत आहे. आणि 2-2, 3-3 वेळा टोबून बी तो बियाणं पाणी नसल्यामुळे कास्तकार इकून-तिकून पैसे आणून कसं तरी उसनेवाडी करून शेतीची बरोबरी करत असून तरी तो पण काही कामाचा नाही, कारण की शासनानं काहीतरी मदत करावी. दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।